श्री स्वामी समर्थ. 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत श्री गुरुचरित्राचं पारायण घरात करायचं असेल तर त्याची पूजा मांडणी कशी करावी, त्याचे नियम कुठले आहेत, त्याला नैवेद्य काय ठेवावा आणि 8 एप्रिल रोजी तुम्ही काय करावं, आज मी तुम्हाला ही सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या वेळी नित्यसेवेचं पुस्तक हे लागणारच आहे. 8 एप्रिलला तुम्ही 4 श्वान किंवा म्हणजेच कुत्रे, त्यांना 4 आणि 1 गाईला 4 अशाच 5 चपात्या करायच्या छोट्या छोट्या आणि त्या त्यांना खाऊ घालायच्या आहे किंवा मोकळ्या जागेत ठेवायच्या आहेत. आणि केंद्रात जाऊन विनंतीसाठी नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती ही मंदिरात ठेवायची आहे. जर काही तुमचं केंद्रात जाणं जमलं नाही तर तुम्ही घरात ठेवा आणि पारायण पूर्ण झाल्यावर तुम्ही ते केंद्रात जाऊन ठेवू शकतात. आता 8 तारखेला जरी तुम्ही पूजा मांडली तरी चालणार आहे, कारण की 9 तारखेला तुम्ही पूजा मांडून अध्याय वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला खूप वेळ होईल, खूप घाई होईल. त्यामुळे तुम्ही 8 तारखेला पूजा मांडून ठेवली तरी चालणार आहे. देवाऱ्यासमोर वाचन करायचं नाही आहे, कारण हे 7 दिवसापर्यंत आपल्याला हे श्री गुरुचरित्राची पोथीही हलवता येत नाही. म्हणून तुम्ही वेगळ्या ठिकाणी हे पूजा मांडायची आहे. सुरुवातीला ती जागा गोमूत्राने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने, त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायची आहे आणि त्यावर चौरंग ठेवायचा आहे. तुम्ही पाटही ठेवू शकतात, पण चौरंग ठेवला तर खूप उत्तम. त्यावर पिवळं किंवा लाल कपड्याचं कापड टाकायचं आहे आणि धूप दीप लावून अग्नीच्या साक्षीने तुम्हाला पूजाची मांडणी करायची आहे आणि मनात श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करायचं आहे. तर तुम्हाला 7 दिवसापर्यंत अखंड दिवा लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकतात. जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही पूजेपुरतं म्हणजे पारायण वाचण्यापुरतं जरी दिवा लावला तरी चालेल. पारायण वाचताना दिवा लावला तरी चालणार आहे. तसेच तुम्ही स्वामींचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल, तुम्ही ते ठेवू शकतात. आणि मूर्तीचा पहिल्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर तुम्ही मंगल कलश हा मूर्तीच्या फोटोच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. मंगल कलश ठेवायचा आहे, त्यावर खाली तांदूळ टाकायचं, त्यावर मंगल कलश तांब्या ठेवायचा, स्टीलचा किंवा पितळाचाही चालेल. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 नाणं, सुपारी, हळदी कुंकू, पुष्प हे टाकायचं आहे. आणि विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं घेऊन नंतर त्यावर श्रीफळ ठेवायचं आहे. रोज पारायण वाचण्यापूर्वी त्याची पूजा करायची आहे, त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर पारायण वाचायला सुरुवात करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे. तर संकल्प कसा करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच तुम्ही ज्यावेळी संकल्प करता त्यावेळी सांगायचं आहे की तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. त्याचे नियम कुठले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. वर्षातून 2 वेळा सामूहिक पद्धतीने श्री गुरुचरित्र पारायण पठण करण्याची संधी आपल्याला मिळत असते. एक दत्त जयंतीला आणि दुसरं म्हणजे स्वामी पुण्यतिथीला. तर स्वामी पुण्यतिथी लवकरच येत आहे, तर त्यावेळी तुम्ही कुठले नियम पाळायचे आहेत. सगळ्यात आधी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सात्विक आहार खायचा आहे, म्हणजे कांदा लसूण खाणं टाळावं. जमिनीवर झोपायचं आहे आणि परान्न खायचं नाही आहे. तसेच दुपारी 12 वाजेपासून 12:30च्या आत तुम्ही 12 ते 12:30मध्ये तुम्ही हे श्री गुरुचरित्राचं पारायणाचं पठण हे करायचं नाही आहे. तर तुम्ही सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही पठण करू शकता. फक्त 12 ते 12:30च्या आत पठण करायचं नाही आहे. कुठलीही एकच वेळ ठरवायची पारायणाचे पठण करण्याची. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्राचे पारायण करताना कळत न कळत तुमच्याकडून काही चुका होत असतात. तर त्या ज्या चुका होतात त्या माफ केल्या जाव्यात आणि दिवसभर होणाऱ्या पापकर्मातून मुक्ती मिळायला हवी. म्हणून तुम्ही तेवढेच 7 दिवसापर्यंत रोज रात्री श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्यामुळे तुमच्या ज्या चुका असतील त्यांना माफी मिळेल आणि दिवसभर होणाऱ्या पापकर्मातून मुक्तीही मिळेल. श्री स्वामी समर्थ. 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत श्री गुरुचरित्राचे पारायणाच्या सप्ताहाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 मध्ये ग्रंथारंभ, नामधारक, सिद्ध संवाद आणि दत्तात्रेय अवतार दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 मध्ये श्री नृसिंह सरस्वतीचे चरित्र आणि विविध कथा दिलेल्या आहेत. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 पर्यंत श्री गुरूंची महिमा आणि भक्तांचा अनुभव दिलेला आहे. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 मध्ये गुरुचरित्रातील महत्त्वाचे अध्याय आणि उपासना दिलेली आहे. 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38 मध्ये भक्तांच्या संकटांचे निवारण दिलेले आहे. 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 मध्ये गुरुचरित्र वाचण्याचे नियम आणि फळ दिलेले आहे. 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53 मध्ये शेवटचे अध्याय आणि गुरुचरित्राची समाप्ती दिलेली आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी मम आत्मन श्रुती स्मृती पुराणयुक्त फल प्रित्यर्थ असे म्हणावे.
श्री स्वामी समर्थ. भरपूर तुमच्याकडून 7 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नसेल, काही ना काही अडचणी असतील तर, आणि तुमची खूप मनापासून इच्छा असेल स्वामी सेवा करण्याची, तर तुम्ही 3 दिवसाचे श्री गुरुचरित्र पारायण हे करू शकतात. त्यासाठी पहिल्या दिवशी 1 तर 24 अध्याय दिलेले आहेत, त्यात ज्ञानकांड दिलेलं आहे, श्री गुरूंचे अवतार आणि सुरुवातीचे चरित्र दिलेले आहेत. दुसऱ्या दिवशी अध्याय 25 ते 37 मध्ये कर्मकांड दिलेलं आहे, श्री गुरूंच्या लीला आणि उपदेश दिलेले आहेत. आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 38 ते 53 पर्यंत भक्तिकांड दिलेलं आहे, अंतिमता आणि अवतार समाप्ती दिलेलं आहे. तिसऱ्या दिवशी सांगता करण्यासाठी तुम्ही 53 अध्याय पूर्ण झाल्यावर एखाद्या ब्राह्मणीला किंवा सुवासिनीला भोजन किंवा दक्षिणा द्यावी.